कधी असं झालंय का? आवाज सुरुवातीला स्पष्ट ऐकू येतो आणि काही क्षणातच अचानक गायब होतो, जरी तो आवाज अजूनही वाजत असला तरी? असं वाटत असेल तर हा व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा, कारण हे का होतं आणि यावर उपाय काय आहे, ते आम्ही सांगणार आहोत. बहुतेक लोकांना वाटतं की हिअरिंग लॉस म्हणजे फक्त आवाज कमी ऐकू येणं, पण जर आवाज पुरेसा मोठा असतानाही तुमचं कान तो आवाज धरून ठेवू शकत नसेल तर? इथेच टोन डेकी टेस्ट महत्त्वाचा ठरतो. हा टेस्ट फक्त एकदाच आवाज ऐकू येतो का ते पाहत नाही, तर तुमचं कान तो आवाज किती वेळ सतत ऐकू शकतो, ते तपासतो. कारण कधी-कधी समस्या कानात नसते, तर ऐकण्याची नर्व खूप लवकर थकते. या टेस्ट दरम्यान तुम्ही हेडफोन घालता आणि एक सतत चालणारा, सौम्य आवाज ऐकवला जातो. जर काही सेकंदातच तो आवाज गायब झाल्यासारखा वाटला, जरी तो अजूनही सुरू असला तरी, तर ते लपलेलं, हिडन किंवा नर्व संबंधित हिअरिंग लॉस असू शकतं. हे महत्त्वाचं का आहे? कारण अनेक लोकांचे रेग्युलर हिअरिंग टेस्ट नॉर्मल येतात, पण तरीही त्यांना संभाषणात, फोनवर किंवा गोंगाटात ऐकायला त्रास होतो. अशा वेळी ऑडिओलॉजिस्ट हा टेस्ट सुचवतात, समस्या खोलवर समजून घेण्यासाठी. हिअर्स ॲपमध्ये जेव्हा लक्षणं आणि रिपोर्ट्स जुळत नाहीत, तेव्हा हा टेस्ट वापरून समस्या लवकर ओळखली जाते, ती वाढण्याआधीच लवकर निदान महत्त्वाचं आहे. कारण नर्व संबंधित हिअरिंग प्रॉब्लेम्स सुरुवातीला दिसत नाहीत, पण ते स्पष्ट ऐकणं, आत्मविश्वास आणि रोजच्या संवादावर परिणाम करतात. जर आवाज हळूहळू गायब होत असतील, बोलणं स्पष्ट ऐकू येत नसेल, किंवा रिपोर्ट नॉर्मल असूनही काहीतरी चुकतंय असं वाटत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. hearzap.com ला भेट द्या आणि सविस्तर हिअरिंग इव्हॅल्युएशन बुक करा, कारण चांगलं ऐकणं फक्त कॉमन टेस्टने नाही, तर योग्य टेस्टने सुरू होतं.